लहान मुलं विनंती आहे, आणखी एक जणाला घेऊन या. पुढचा बॉल कमालीचा फटका. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये बॉलला पाठवले सीमारेषेपार षटकार. अप्रतिम टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. फुदरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटने हा प्रहार षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला, लेफ्ट शॉट आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषेपार चौकार. थोडासा विचार मात्र क्षेत्ररक्षणावरती करावा लागेल या ठिकाणी शिवराज्य 11 टीमला. खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळाले, यापेक्षा चांगले एफर्ट असू शकले असते, परंतु ते चित्र मात्र पाहायला मिळालं नाही आहे आणि त्या माध्यमातून मात्र सातत्याने धावा येताना पाहायला मिळाल्यात. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एटीन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुललेनचा बॉल होता, यावेळेस मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करतायत. बॉलने दिशा देखील बदलली होती आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. चांगली सुरुवात इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली आहे. वक्रतुंड 11 संघाला खूप चांगली सुरुवात मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्या गेल्यात आणि थोडेसे महागडे राहिले गोलंदाज संजय. त्याच्यामध्ये खरं तर या धावा जाण्यामध्ये फिल्डिंगचं देखील कॉन्ट्रीब्युशन थोडंसं आहे आणि त्याच कारणास्तव खरं तर या 19 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या गेलेलं आपण पाहतोय. 19 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात इथे मात्र मिळालेली पाहायला मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. करण धुळे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी फलंदाजीसाठी फलंदाज उमेश. स्ट्राईक एंडवरती राज आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश. शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव आली होती, त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती राज असतील तर गोलंदाजी ट्रॅकवरती करण धुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 साठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र बॅटचं फेस खूप लवकर क्लोज झालं होतं. लिडिंग एज बॅटचं लागलं होतं हवेत बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर बॉल राहिलेला पाहायला मिळेल. अर्थात नो मॅन्स लँड झोनमध्ये हा बॉल पडतोय आणि त्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स, 20 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात वक्रतुंड 11 संघाची पाहायला मिळते. डावखुरे आताच्या गोलंदाजासमोर आता डावखुरे आताचा फलंदाज असणार. हे बॅटल पाहण्यासारखं असेल. संधी असेल उमेश यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता, नो बॉल, स्ट्रेट अवे कॉल आलाय. अर्थात एकच धाव असेल. एकवीस धावा धाव पलकावरती. इट्स फेड डिलिव्हरी. ज्यावेळेस कमालीचा फटका आहे, फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती मात्र आक्रमण केलंय. बॉलला फेकून दिलंय सीमारेषे पार. षटकार 6 धाबा. अप्रतिम कामगिरी राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यांच्या बॅटिंगमध्ये काय वेगळे राज आहे त्यांनी या सामन्यामध्ये ते राज आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमक फलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली आहे आणि बॉलच्या मेरिटवरती खेळते ही देखील विशेष बाब आहे. फुलर लेनचा बॉल होता आणि तिथे मात्र प्रॉपर टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं. रबर बॉलच्या बॉलसोबत ही गोष्ट मात्र सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळते. जर तुमचं टायमिंग प्रॉपर झालं तर बॉल इझिली सीमारेषे बाहेर जातो. कारण रबरमध्ये खूप महत्त्वाचा जो गुणधर्म असतो इंजिनिअरिंगच्या दृष्टीने तो असतो इलॅस्टिसिटी आणि त्याच्यामुळे टायमिंग खूप प्रॉपर होतं. त्यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या टणक वस्तूवरती रबर आदळतो त्यावेळेस मात्र त्याला जे मोमेंट भेटते ती खूप जास्त असते. त्यावेळेस देखील 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 29 धावा धावपलकावरती. इलॅस्टिसिटी म्हणजे एखादी वस्तू त्याच्यावरती जर फोर्स लावला तर ती पुन्हा त्याच्या सेपमध्ये येते, त्याला इलॅस्टिसिटी म्हणतात इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये. पुढचा बॉल ज्यावेळेस ड्राईव्ह केला आहे, कमालीचा ड्राईव्ह आहे आणि पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हर रिचनमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषे पार. चौकार आलाय. यावेळेस देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती आहे. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. हाय एल्बो या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. तर परफॉर्मन्स ओव्हर असणार आहे. या परफॉर्मन्स ओव्हरमध्ये जर तुम्ही 15 धावा बनवल्या तर 5 धावा अधिकच्या तुमच्या स्कोअरमध्ये ॲड होतील. अदरवाईज जर तुम्ही 15पेक्षा कमी बनवल्या तर 5 धावा तुमच्या स्कोअरमधून मायनस होतील. चला, बदलापूर वॉरियर संघाचे संघनायक आणि डॉल्फिन 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती. इनिंग ब्रेकमध्ये हा देखील टॉस केला जाईल. डॉल्फिन 11 आणि बदलापूर वॉरियर्स दोनही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचे आपल्याला विनंती आहे. तेहतीस धावा धाव पलकावरती. तिथे 15 धावा जर बनल्या तर 5 धावा एक्स्ट्रा मिळणार आहेत. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कमालीचा फटका, स्लॉग स्वीप. बॉलला पाठवलं सीमारेषे पार. षटकार. अप्रतिम टायमिंग. फुलर लेनचा बॉल होता त्यावरती मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय. त्यासाठी तुमची आय साईड खूप चांगलं असणं गरजेचं आहे. ती आय साईड खूप चांगली पाहायला मिळाली या बॉलवरती. फलंदाज उमेश यांची कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. षटकार ठोकला पहिल्याच बॉलवरती. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. एका धावेचा प्रयत्न, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये बनल्या गेल्यात. लेग बाईजच्या माध्यमातून ही एकेरी धाव प्राप्त होईल. एक लेग बाईज.
आणि त्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतील, परंतु हा देखील बॉल सीमा रेषेपार टाइम केलं होतं. बॉलला केवळ दिशा दिली होती. डाऊन दिले हा बॉल आणि फलंदाजाला तितकंच काम करायचं होतं, दिशा द्यायची होती, केवळ टाइम केलं बॉलला. पाठीमागच्या साईडला लहान मुलं, आपण तो बॉल जमा करायचा विनंती आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. वाईट बॉलचा कॉल पंचांनी केलाय. आणखी एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल अबोव दी हेड, आणि त्याचमुळे हा वाईट बॉलचा कॉल इथे पंचांनी केलेला आपण पाहिलाय. ज्यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा बॉल चाललाय. एक धाव इथे पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि हा देखील बॉल जाईल सीमा रेषेपार चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. (49) 49 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये ऑलरेडी 15 बनल्यात, म्हणजे 5 धावा षटकाच्या समाप्तीनंतर ऍड होतील एक्स्ट्रा. 49 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस क्लीन बोर्ड होत आहेत फलंदाज. आणखी एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज संदेश राणे मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा होता आणि यावेळेस मात्र लेग किटर स्वरूपाचा हा बॉल आपण पाहतोय. 49 झाल्यात, 5 ऍड होतील म्हणजे 54 धावा धावफलकावरती असतील. 54 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 54 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि एकूण 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला, अजूनही अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई करा विनंती आहे. शिवराज्य 11 टीम, आपण थोडीशी घाई करायची आहे. चला, थोडं सहकार्य करा. डॉल्फिन 11 आणि बदलापूर वॉरियर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. आपल्याला देखील विनंती आहे. बीटीसीएल पोल आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये 54 धावा धावफलकावरती आहेत. 54, 49 टोटली बनल्या होत्या आणि 5 धावा आपण या परफॉर्मन्स होरच्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. एकूण 54 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सूर्यराव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिचर मध्ये झेल टिपला जाईल. अलिया सफलता, फलंदाज बाद विकेट. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल होत आहेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सूर्यराव गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल वाईड आणि पहिल्या अधिकृत बॉलवरती विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. हा बॉल देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 54 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रशांत सूर्यराव यांची पाहायला मिळाली. 2 वाईडच्या धावा आत्तापर्यंत जरूर आल्यात. हा देखील बॉल वाईड आहे. लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. वाईड बॉलच्या माध्यमातून आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. 3 वाईड बॉल या षटकामध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. 57 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती आहेत. वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल प्रशांत सूर्यराव यांचा आणि इथे क्लीन बोल्ड होत आहे फलंदाज. चांगला बॉल पाहायला मिळालाय. आली विकेट आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज गौरव मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली फटकेबाजी सुरुवातीला आपण पाहिली राज यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर गौरव मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज गौरव मैदानावरती आहेत. चला सामना स्पीडअप करायचा विनंती आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा शॉट फायनल क्षेत्रामध्ये आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषे पार चौकार. या सामन्यामध्ये मात्र खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने अनेक संधीच्या गमावल्यात आणि त्या माध्यमातून मात्र धावफलकाने सातत्याने वेग घेताना आपण पाहिले. शिवराज 11 संघ 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामधला.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग कटर स्वरूपाचा बॉल आहे. खरं तर फटका योग्य निवडला होता, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. लेग कटर स्वरूपाची बॉलिंग आणि त्यावरती हा योग्य फटका स्वीप करण्यासाठी. परंतु तुम्ही लाईन कशी पिक करता त्या बॉलची हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लेग कटर स्वरूपाच्या बॉलला किंवा लेग स्पिनला तुम्ही स्वीपचा फटका खेळू शकता, अजिंक्य दिवेकर बेटर सांगू शकतात. कारण परंतु तुम्ही लाईन कशी पिक करता हे खूप महत्त्वाचं आहे स्वीप खेळण्यासाठी. लेग स्पिन किंवा लेग कटरला स्वीप खेळता येऊ शकतो, परंतु लाईन पिक करणं खूप महत्त्वाचं आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकासाठी. पहिला बॉल डॉट आलाय अनिकेत यांचा. 62 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलची घोषणा पंचाने केली. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती आहेत. 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक डॉट बॉल. चांगली कमालीची गोलंदाजी अनिकेत यांची पाहायला मिळते. या षटकामध्ये अनिकेत यांनी देखील पुनरागमन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 63 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचाने केली. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आहे. 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 64 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि करण धुळे यांच्याकडून फंबल झालंय. 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत मते स्वतः बॉलच्या दिशेने गेलेत. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 3 धावा इथे प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. सिक्स्टी 69 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल या डावामधले अजूनही बाकी आहेत. 69 धाव्यांपर्यंत धावफलक पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर बॉलला खेळतायत. तीन धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. ऑकवर्ड बाउन्स इथे तुम्हाला पाहायला मिळाला. रबर बॉल सोबत ही गोष्ट मात्र पाहायला मिळते. अजिंक्य दिवेकर चार्ज करत होते बॉलवरती आणि ऑकवर्ड बाउन्स इथे तुम्हाला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये या देखील गोष्टी होत असतात. फुल लेनचा बॉल आणि विकेट आहे शेवटच्या बॉलवरती. अनिकेत 72 धावा पहिल्या डावामध्ये बनल्यात आणि 73 धाव्यांचं लक्ष असेल. 73 इज द टार्गेट. 73 धाव्यांचं लक्ष असेल आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा श्रवण धुमाळे सर आपल्यासोबत जोडले जातील.
तत्पूर्वी आपण टॉस करतोय. मी विनंती करतो बदलापूर वॉरियर्स आणि डॉल्फिन 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. बदलापूर वॉरियर्स आणि डॉल्फिन 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहा, विनंती आहे. बदलापूर वॉरियर्स संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत. डॉल्फिन 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे, विनंती आहे. डॉल्फिन 11 संघाचे संघनायक टॉससाठी या, विनंती आहे. यस, थँक्यू सो मच. चला, डॉल्फिन 11 टीमचा कॅप्टन आपण या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम डॉल्फिन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल बदलापूर वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला, डॉल्फिन 11 टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. नेक्स्ट मॅचचा आपण करूया टॉस आणि थोड्याच वेळात आपण करतोय मॅचला सुरुवात. मॅचला आपण करूयात सुरुवात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो शिवस्वराज्य. हर्षद लाऊतला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये धावा बनतात 72 आणि करायच्या धावा 73 या मॅच मध्ये. करंदुळे स्ट्रायकिंग एटला राऊंड द विकेट न खोलात टाकला होता, पुढ्यात टाकला होता, रडार मध्ये होता करंदुळेच्या.
आणि त्यानं पाठवला मिडविकेटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. केडीचा पहिला वार, ठोकला षटकार. पहिला बॉल नो आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर लगेचच खळपोस समाचार करण धुळेने घेतला आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास करणनं भाग पाडलाय. चांगला स्ट्रोक, लक्ष भरपूर मोठं आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मोठा संघर्ष करणचा तुम्हाला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही आहे. राऊंड द विकेटनं हर्षद राऊतच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा करण. बिग बॅटल आहे. दुसरा बॉल शॉट ऑफ लेथ, आडवा बॅटनं हा कडवा प्रहार केलाय. वन्स अगेन अनदर पिकअप स्ट्रोक, सलग येणारा दुसरा दमदार षटकार. क्या बात आहे. सुरुवात अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये खेळांच्या बॅटमधून सलग 2 बॉलवरती 2 ब्रँडेड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेडीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. आक्रमण चढवलं जात आहे हर्षद राऊतवरती. चला आमचे बॉल बॉयज, विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेचच पोहोचवा. आता दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा होता हर्षद राऊतला, बट दिशा भरपूर बाहेर आली. त्यामुळेच काय पंच अमित डांगरे सर आमच्याकडे वळाले आणि पंचाने सांगितलं पास सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये होईल ॲड आणि एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड 14 अंकावरती. वाईट यॉर्कर पंचाकडे लाऊड अपील तर केली आहे संदेश राणेनं, बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. आता कमबॅक करतोय हर्षद राऊत. अगदी यंगस्टर आहे, बट यंगस्टर जरी असला ना तरी टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूंना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय. बट आता रबर बॉल फॉर्मॅट आहे, त्यामुळे आता त्याला इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. पहिला मॅचमध्ये अवघ्या 8 धाव्यांचं षटक हर्षदचं आपण पाहिलं, बट या मॅचमध्ये थोडासा सध्या तरी महागडा राहिला आहे. खेळी तयार. आता देखील लेंथ लाईन दिशा थोडीशी चुकली, अँगल चुकला. या षटकातील येणारा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 15 अंकावरती. 15 ऑन अबोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती सजलात. शिवस्वराज्य 11 हा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. चौथा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, समी हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग, सिंगलपेक्षा जास्त आता या बॉलवरती काहीही मिळणार नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये संघ दाखवतोय. अजिंक्य दिवेकरला आपण पाहताय. अजिंक्य दिवेकरचा जर विचार करायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा रबर बॉल क्रिकेट असो, या कोणत्याही क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी केली आहे. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल. वन्स अगेन व्हाईट बॉल. सातत्यानं दिशा ही कुठेतरी भरकटती आहे हर्षद राऊतची, कारण याआधी जर आपण पाहिलं तर याआधी 1 नो बॉल, याआधी 2 व्हाईट बॉल आणि आता देखील अजिंक्य स्ट्राईकवरती आल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल फेकला. दिशाहीन गोलंदाजी म्हणायला हरकत नाही आहे हर्षदची. स्टील 2 टू गो. ओव्हर द विकेट ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न आला तो कापेट. डीप मिड विकेटमधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. पियुष दलवी स्ट्रायकिंग गेला, होईल थ्रोपैकी सेकंडचा चान्स आणि सेकंड कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं अजिंक्य दिवेकर आणि करण धुळ्याच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती. अंतिम 1 बॉल अजून एक बॅलन्स आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. एक महागड षटक हर्षद राऊतचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. दिवेकरच्या बॅटमधून
आज चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फिल्डर पाहतोय उमेश आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत अजिंक्यच्या बॅटमधून पहिला धमाका. नगरसेवक शशक षटकार. लक्ष 73 धाव्यांचं आणि 73चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती बनला तब्बल 25. म्हणजे मास समीकरण आपण पाहताय. बॉल शिल्लक 24 आणि 24 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 48. 48 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 24 डिलिव्हरीज. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 धावा बनवाव्याच लागतील. 12.00च्या सरासरीनं आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावं लागेल. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. ती खऱ्या अर्थाने जमीची बाब बनावी लागेल टीम शिवस्वराज्य 11 या संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या ना त्या धावा बॅट्समननं वसूल केल्यात. त्यामुळे पहिलं षटक हे बॅटरच्या नावावरती राहिलंय. ओव्हर नंबर 2. दुसरा षटक पहिलाच बॉल. लीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटरच्या पायाला स्पर्श करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लगबाजच्या स्वरूपात इथे सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड केले गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहताय चंदूला तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेटनं अजिंक्य दिवेकरच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल फुलोर लेनचा बॉल. समोरच्या दिशेनं सरळ बाटचा वापर आणि तिथे पोहोचला फिल्डर. मैदानाच्या आतमध्ये गौरव. चांगला जजमेंट, चांगला अंदाज आणि चांगली झेल. फलंदाज बाद. धक्का पहिला लागलाय टीम शिवस्वराज्य 11 या संघाला. आता नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये एक स्पर्धा पार पडली छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक जिंकणारा हा खेळाडू आपण पाहताय प्रशांत सूर्यराव मैदानाच्या आतमध्ये. आमचे दोन्ही बॉल बॉईज आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नक्कीच राहुलदादा चव्हाण यांच्याशी लगेचच संपर्क साधा. नवीन बॅट्समन प्रशांत सूर्यराव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे चंदूच्या अगेन्स्ट. प्रशांत सूर्यराव मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यांना बॉलला मैदानाच्या बाहेर देखील पाठवून दिलाय. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलेला आल्यानं आणि ठोकलाय हा पहिला षटका. याच दरम्यान जाणताराचा चषकाचे आयोजक तथा पुरस्कर्ते सागरदादा देशमुख यांना देखील आम्ही विनंती करतो. दादा या पण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं. लाल्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा वार आणि बॉल चालला थेट सीमारेषा पार. वन्स अगेन अजून एक येणारा सलगचा दुसरा दमदार षटकार. क्या बात आहे. काय बॅटिंग करतोय प्रशांत सूर्यराव मैदानाच्या आतमध्ये. लाल्याची तळपलेली बॅट आणि त्यानं लावली आहे आता गोलंदाजाची वाट. फ्लिक करण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल मागे चालला. फाइंडिंगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. चला राज थोडीशी विनंती असेल आपण थोडंसं मागे राहा. जरी आपण सिली पॉईंटला राहिला तरी सेल्फ सेफ्टी देखील मॅटर करते. त्यामुळे सेल्फ सेफ्टी देखील आपण बाळगायची आहे. राज थोडंसं मागे राहा.
सॉफ्ट न केला ऑनसाईडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून फिल्डर प्रचंड वेगानं बॉलपर्यंत पोहोचतोय. स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न करण धुळेचा राहिला. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिवस्वराज्य संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 40 या अंकावरती. 40 ऑन अ बोट. लक्ष 73चा बनल्यात. धावा 40 करायच्या धावा 33 आणि बॉल शिल्लक 18 म्हणजे 11.00च्या सरासरीनं आता धावा बनवायच्यात टीम शिवस्वराज्य 11 या संघाला. सध्याच्या घडीला परफॉर्मन्स ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. परफॉर्मन्स ओव्हरचा जर उल्लेख करायला गेला तर जर या षटकामध्ये बॅटिंग करत असताना बॅट्समननं 15+ धावा बनवल्या तर 5 धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ॲड केल्या जातील. बट 15 धावांपेक्षा कमी धावा जर बनल्या तर 15-5 मायनस देखील केल्या जातील. आणि पहिल्याच बॉलवरती सध्याच्या घडीला करण धुळेनं केलाय वार आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. रन्स मिळतात 4. 44 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यज्ञेश टेंबेला तुम्ही पाहताय बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये. चला डॉल्फिन 11 आणि बदलापूर वॉरियर्स. आता समोर सरळ बाटणं. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि करण धुळेनं केलंय बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुमंतर षटकार. सागर दादा खऱ्या अर्थानं डॉल्फिन 11 या टीममध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जाणता राजा या चषकाचे दमदार आयोजक आणि पुरस्कर्ते. आपल्याला विनंती असेल या पण आमच्या मुख्य मंचावरती. अजून एक हा वार आपल्याला पाहायला मिळतोय. करण धुळेचं आक्रमण सध्याच्या घडीला या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतंय आणि या वादळाला शांत करणं हे सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाजाला भरपूर कठीण ठरतंय. षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडत असताना आला षटकाराच्या मदतीनं धावा बनल्यात. धावा फलकावरती अब तक 56. 56 धावा स्कोर कार्डवरती येत. केडी इज ऑन ऑफ फायर नाव. सलामीसाठी आला होता आणि त्यानं सध्याच्या घडीला आपल्या नावाची दखल घेण्यास प्रत्येकाला भाग पडलाय. नाव त्याचं करण धुळे. बदलापूरचा वंडर बॉय म्हणून नेहमीच या खेळाडूची ओळख राहिली आहे. तोच केडी तयार. ओहो हेलिकॉप्टर लँड होतोय थेट ऑर्थोडॉक्स वाईडिश लोगोच्या बाहेर. सलग येणारा तिसरा दर्जेदार धमाकेदार रुबाबदार आणि वजनदार षटकार. रन मशीन ऑफ टीम सिद्धिविनायक इंदगाव मिस्टर शंकर विषय जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरले आणि सलग 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र दत्तात्रयजी कडव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1111 रुपयाचं कॅश प्राईज सध्याच्या घडीला अनाऊन्स झालंय. धावा फलकावरती 62 विजयासाठी अवघ्या 11 धावसंख्येची गरज. अजून एक धमाका आणि हा विजय फटका. मॅच फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम शिवस्वराज्य 11 या संघानं. अभिनंदन टीम शिवस्वराज्य 11 अँड हार्ड लक टफ लक टीम वक्रतुंड 11.